मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, बघा 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 केवढा स्टॉक आहे बघा इथं, खतरनाक. आणि एवढा स्टॉक हा अमन फूड फॅक्टरी मध्येच असणार आहे, कारण की या ठिकाणी बनतात केळी वेफर्स, त्याचबरोबर इतर सगळे वेफर्स. केळी वेफर्स मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतात. चला तर बघूया कसे तयार होतात आणि होलसेल दरामध्ये किती रुपयाला मिळतात, सगळी माहिती घेऊया. चला. तर मित्रांनो, अमन फूड्स या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि केळी वेफर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं तयार होतात. फयाज सर आपल्याबरोबर आहेत, तर तेच आपल्याला माहिती सांगतील की कशा पद्धतीनं हे केळी निवडली जातात, कुठून येतात, सगळी माहिती त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. ही केळी आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्याकडून खरेदी करतो. ओके. चांगला माल खरेदी करतो आणि त्याचं चांगलंच वेफर्स तयार करतो. हे तुम्ही बघू शकताय की केळी कुठली आहेत, काय आहेत. तर साधारण कुठल्या भागात येतात ही केळी? ही केळी अकलूज, पंढरपूर, परत इस्लामपूर, कराड, कर्नाटकातून पण येतात. ओके. एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करता? हा, असते की कायमचे कॉन्टॅक्ट असते. ओके. आणि कुठल्या टाईपची केळी असतात का? हे G9 ची असतात. G9. ओके. आणि किती महिला इथं नेहमी काम करतात तुमच्याकडे? इथं केळी सोलायला 10 महिला आहेत. ओके. परत पॅकिंगला 10 आहेत. दिवसभर किती वाजता चालू होते काम तुमचं? सकाळी 8ला होते. 8ला चालू होते. आणि आता काय चालू आहे? हे काय आता हे केळी सोलण्याचं प्रोसेस चालू आहे. ओके. त्याच्यावरचं पूर्ण साल वगैरे काढलं जातं? हा, काढलं जाते. मग ते काढून मग तळलं जाते. तर मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही साल कसं काढलं जातं. या ठिकाणी स्टार्ट आणि एंड कापले जात आहेत ह्याचे. आणि कच्ची केळी त्यांनी निवडलेली आहेत, म्हणजे कच्च्या केळ्याचंच हे केळी वेफर्स केले जाते. हे आता सोलण्याचे प्रोसेस चालू आहेत. हे नाही, ह्याला कुठलं मशीन चालत नाही. ओके. हे मॅन्युअलीच करायला लागते. रोज आम्हाला 4 टन केळी लागतात. 4 टन. आणि कायम असतं? हा, अवेलेबल कायम असतात. ओके. कोल्हापूरच्या साईडचे वगैरे केळी आहेत? आहेत की. ओके. देतोय आम्ही, शेतकऱ्यांच्याकडून पण घेतो, परत मार्केटमधून पण घेतो. माझं आव्हान आहे की कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, परत कराड, इस्लामपूर, कासेगाव इथल्या शेतकऱ्यांनी केळी लावावं आणि केळी एक्सपोर्ट करावं. आता बघा, आंध्रामध्ये, परत अकलूजमध्ये, टेंभुर्णी, सोलापूर, इथं जळगाव, इथं लोक केळी हे इथं जसं ऊस पिकते तसं तिथं केळीच लावतात. आणि त्यांनी रेट पडल्यामुळं काही निराश होत नाहीत. त्यांनी आज रेट पडला तर उद्या पडत नाही. तरी पण त्यांनी लावतातच केळी. आणि याला मागणी आहे. एक्सपोर्टला चांगली मागणी आहे. ओके. हां, एक्सपोर्टला चांगली मागणी आहे. एक्सपोर्ट आपल्या इथल्या शेतकऱ्यांनी केलं तर चांगलंच आहे. रेट मिळाला तर पैसा जास्त होतो. हे थर्मिक फ्लोड बॉयलर आहे. ओके. हे लाकडावर चालतंय. हे लाकडावर आपल्याला तिकडं स्टीम देते कढईला. तयार होते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टेम्परेचर पाहिजे तेवढा घेता येतं, 260 ते 280 पर्यंत. ओके. वर कॉईल असते. कॉईलमध्ये ऑइल असते, थर्मिक ऑइल, त्याच्यावर चालतंय. ऑइल गरम होते आणि मग ते ह्याच्यातनं ट्रान्सफर केलं हां जाते. हां. ओके. तर मित्रांनो, आता केळी वेफर्स तयार होत आहेत इथं. तर काय प्रोसेस चालू आहे आणि तेल वगैरे किती लागतं तुम्हाला? एका कढईला 200 किलो तेल लागते. 200 किलो तेल लागते. आता तिथनं खिसून आल्यानंतर, आता तिथनं सोलून आल्यानंतर आता खिसायचं प्रोसेस चालू आहे. ओके. तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीनं मॅन्युअली आम्ही सगळं खिसतोय. ह्याची टेस्ट वेगळी असते. हां, मशीनची टेस्ट वेगळी आणि मॅन्युअलची टेस्ट वेगळी लागते. आता हे तुम्ही बघू शकताय की कसं स्लाइस पडत आहेत मॅन्युअली. हे काम करणं जरा अवघड पण आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. हां, अवघड आहे, खरं कष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि मॅन्युअलीला जे टेस्ट आहे ते मशीनला टेस्ट नाही, मशीनच्या मालाला. आणि मोठ्या आकाराचे स्लाइस पडतात. हां, ह्याला पूर्ण मोठ्या आकाराचे स्लाइस पडतात, कारण की हे मॅन्युअली काम आहे म्हणून. किती उष्णता असते याच्यामध्ये आता? हे आता टेम्परेचर 160 आहे. 160 टेम्परेचरला तळायला लागते. हां, तळायला लागते.
160ला टेम्परेचरला तळायचं, मग परत 150ला काढायचं. आणि किती चिप्स होतात रोज, किती किलो चिप्स होतात रोज 700 किलो. 700 किलो हो, 700 किलो तयार होतं. आता हे वेफर्स तयार झालेले आहेत. लॉंग स्लाइस. आता परत करायचं आहे. हे आता तयार होऊन आलेलं आहे, फ्राय होऊन. आता याच्यावर मसाला मारायचा चालू आहे. हा, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, स्पेशल बॅडगी काश्मीरी मिरची पावडर असते. मसाला असतो त्याच्यात. हे आता हातानंच मसाला मारतो आम्ही, कारण की मशीनला हे चालत नाही, चुरा होतो. त्यामुळं मॅन्युअलीच करायला लागतं, हातानंच करायला लागतं. आता तुम्ही बघू शकताय की मसाला मारण्याचा प्रोसेस झालेला आहे. आणि हे स्लाइस बघू शकताय. ह्याच्यामुळं आणि हातानं मसाले मारल्यामुळं चुरा होत नाही माल. असं स्लाइस मोठा राहू शकतो. हे आता आपलं 60 ग्रॅमचं पाऊच आहे. ह्याच्यात पण आपण असं स्लाइस मोठं मोठं घालतो, तुम्ही बघू शकताय. मित्रांनो, या ठिकाणी स्टॉक बघू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर कधीही हे वेफर्स अवेलेबल होऊ शकतात. बघा, मस्तपैकी पॅकिंग करून ठेवलेलं आहे व्यवस्थित. ऑर्डर येण्यासाठी सांगली, कोल्हापूर, कोकणात सुद्धा बऱ्याच ठिकाणी हे वेफर्स जात असतात. त्याचं पॅकिंग आता झालेलं आहे. तर मित्रांनो, अमनचे सगळे प्रोडक्ट आपल्या समोर आहेत. बघू शकता की केळी वेफर्स, त्याचबरोबर बटाट्याचे जे वेफर्स आहेत ते. तर त्याच्याबद्दल आता माहिती घेऊया. बटाटा वेफर्स पाव किलो, अर्धा किलोमध्ये आहे. हे 250 ग्रॅममध्ये आहे. आणि ह्यात 500 ग्रॅमचं पण येते. छोटे पाऊच पण येतात, 5 रुपये 10 रुपये विक्री. हे केळी वेफर्स आहे 250 ग्रॅम, प्रीमियम एक्सपोर्ट क्वालिटीचे. ह्यात छोटे पण पाऊच आहेत, 10 रुपये 20 रुपये विक्रीचे. हे 20 रुपये विक्रीचे. हे बघू शकताय तुम्ही, लॉंग साईज आहेत. हे छोट्या दुकानदारांच्यासाठी, टी स्टॉल, मॉलसाठी वगैरे हे चालतात. हे होलसेल दरामध्ये आपल्याकडे मिळू शकते. परत बनानामध्ये हे 500 ग्रॅममध्ये आहे आमन. हे स्पेशल ब्रँड आहे. हे आपल्याला पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळू शकते. आता शेतकरी ब्रँडमध्ये आहे. हे 500 ग्रॅममध्ये आहे. हे चिली मिली आहे. हे उपवासाचे आहे. यात साधी पण मिळते, बिगर उपवासाची. हे बटाट्याचे असते आणि शाबू पावडर. हे उपवासाला चालते. ह्यामध्ये साधी पण मिळते, बिगर उपवासची. ते स्नॅकला चालते. यात छोटे पॅकेट नाही. ह्याला आपल्याला मॉलसाठी खूप मागणी आहे आणि हे मॉलला भरपूर चालते. 250 ग्रॅममध्ये केळी वेफर्स आहे. आता हे 15 नगाचं आहे, 20 रुपये विक्रीचं आहे. मी 10 रुपयेवालं पण सांगितलेलं आहे की 20 नगाचं येते. हे आपल्या कोल्हापुरात म्हणा, सांगली, सातारा, कराड, परत मिरज, सांगली सगळीकडे चालते. एकदा तुम्ही घेऊन बघा. हे आता आपले प्रोडक्ट आहेत, मी सगळे दाखवलेले आहेत. आपले डिस्ट्रीब्युटरशिप देणे आहे. कोण इच्छुक असेल तर त्यांनी कंपनीशी संपर्क करा. आपला पत्ता आहे मौजे तासगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आपला मोबाईल नंबर आहे 87 88 55 41 47 आणि 95 18 79 81 30. हे 2 नंबर आहेत. ह्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. अमन फूड प्रोडक्टची डिस्ट्रीब्युटरशिप देणे आहे. रत्नागिरी, कराड, सांगली, मिरज, सातारा, सोलापूर, पंढरपूर, बार्शी. सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी आपल्याकडे भरती सुरू आहे.
जे कोणी इच्छुक असेल त्यांनी संपर्क करा. जर तुमच्याकडं अमृततुल्य चहा किंवा कुठल्याही चहाची फ्रँचायझी ओनर जर तुम्ही असाल तर तुम्हाला जर त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रोडक्ट ठेवायचे असतील तुम्हाला तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. अशा छोट्या पॅकेटामध्ये जास्त नफा मिळतो आणि अधिक नफा तुम्ही कमवू शकता. तर नंबर दिलेला आहे, नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. अमृतेश्वर अमृततुल्य चहा आपण प्रत्येक शाखेवरती आमन केळी वेपर्स ठेवते. भरपूर त्याची विक्रेता आहे. 10-20 रुपयेच्याही पुड्या आहेत. ग्राहकांची चांगली मागणी आहे. अमन्स केळी चिप्स आम्ही नेहमी विकतोय. गिरायकाचा रिस्पॉन्स चांगला आहे. चहा प्यायला आलेली लोक चिप्स मागतात. अमन वेपर्स मी नेहमी खातो. मला क्वालिटी एकदम मस्त वाटते. अमन वेफर्स मी नेहमी खातोय. क्वालिटी बेस्ट आहे. आमन केळी वेपर्स क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम चांगले आहे. अमन केळी वेफर्स विषयी ग्राहकांचे सुद्धा चांगले रिव्ह्यू बघायला मिळाले. तर मित्रांनो, अमन फूड प्रोडक्ट्स यांचे बनाना वेफर्स आपल्याकडे आलेले आहेत आणि हे प्रीमियम क्वालिटीचं पॅकिंग आहे आणि प्रीमियम क्वालिटीचे हे बनाना वेफर्स आहेत. आणि मोठ्या आकाराचे लांबडे मोठे मोठे कट्स असतात बघा. प्रॉपर ह्याचं कटिंग केलेलं असतं आणि मस्त तळलेले असतात. खूप मस्त आहेत. नक्की एकदा ट्राय करून बघा. होलसेल दरात तुम्हाला पाहिजे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहे.